नमस्कार। महाराष्ट्रातील सर्वच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाची व्हिडिओ मी आज तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या 4 योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मानधन वाढ मिळणार आहे। म्हणजेच 2500 रुपये एवढी रक्कम या सर्वच लाभार्थ्यांना मिळणार आहे। हे कोणकोणते लाभार्थी आहेत आणि कोणकोणत्या योजनेतल्या या लोकांना हे मानधन मिळणार आहे बघा। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या 4 योजनेतल्या लाभार्थ्यांना 2500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। ते लाभार्थी कोणकोणते आहेत बघा। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या सर्वच लाभार्थ्यांना हे मानधन मिळणार आहे। येत्या ऑक्टोबर पासून 2500 एवढी रक्कम सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। फक्त कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत? जे दिव्यांग आहेत अशाच लोकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। इतर योजनेच्या लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळण्याकरिता थोडा वेळ लागणार आहे, कारण बोगस दिव्यांगांची पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे। जसे जेवढ्या लवकर बोगस दिव्यांग लाभार्थी जे आहेत या योजनेतून कमी होतील आणि या राहिलेल्या 4 योजनेतल्या लोकांना हे मानधन लवकरच मिळणार आहे। बघा, कुठलंही काम करायचं जर झालं तर त्याला वेळ आणि काळ लागतो, पण तुम्हाला सुद्धा हे मानधन मिळणार आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह। जय हिंद, वंदे मातरम।